आपण युनिट नंबर सेकंड स्टार्ट केला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक दोन काही थेरम बघितले. अजून आपण इम्पॉर्टन्स थेरम बघू. एक दोन आहेत. थेरम लेट आर ऑफ एक्स टी लॅम्बडा बी रिझॉल्व्हन ऑर रेसिप्रोकल कर्नल ऑफ अ फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. R of x t lambda be the resolvent kernel or reciprocal kernel of a Friedel integral equation दिलेला आहे. y of x is equal to f of x plus lambda integration a to b k of x t y of t dt. देन हे इंटिग्रल इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. कोणतं आहे? फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन. देन द रिझॉल्व्हंट कर्नल सॅटिस्फाय द इक्वेशन. हे रिझॉल्व्हंट कर्नल आहे. रिझॉल्व्हंट कर्नल काय आहे? r of x t lambda is equal to summation of infinity m is equal to 1 lambda to the power m minus 1 k of m x t. हे आपलं रिझॉल्व्हंट कर्नलचं इक्वेशन आहे. तर हे इक्वेशन त्यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे. कोणतं इक्वेशन? r of x t lambda is equal to k of x t plus lambda integration of a to b k of x z into r of z t lambda into dz. तर प्रूफमध्ये बघू आपण. प्रूफमध्ये आपण स्टार्ट करू. रिझॉल्व्हंट कर्नल इज गिवन बाय. रिझॉल्व्हंट कर्नलच्या डेफिनेशनवरून आपण काय लिहू शकतो? आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू दी पॉवर एम मायनस 1 के एम एक्स टी. याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. हे कशावरून लिहिलं आपण? ही डेफिनेशन आहे कशाची? रिझॉल्व्हंट कर्नलची. वेअर इटिरेटेड कर्नल इज गिवन बाय. इटिरेटेड कर्नल आपण कसं गिवन लिहितो? k1 ऑफ एक्स टी इज इक्वल टू के ऑफ एक्स टी. याला इक्वेशन नंबर 2 देऊन दिला आपण. अँड के एम ऑफ एक्स टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड इंटू के एम मायनस 1 इंटू झेड टी इंटू डी झेड. याला इक्वेशन नंबर 3 दिला. इक्वेशन फर्स्ट आपण इम्प्लाइज करू. इक्वेशन फर्स्ट काय आहे? आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू दी पॉवर एम मायनस 1 के ऑफ एम एक्स टी. इक्वेशन 1 इम्प्लाइज करू. आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू दी पॉवर एम मायनस 1 इंटू के एम एक्स टी. के एम एक्स टी कुठून लिहिलं आपण? इक्वेशन नंबर 1 वरून. आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू के वन ऑफ एक्स टी प्लस समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 2 लॅम्बडा टू दी पॉवर एम मायनस 1 के एम एक्स टी. के वन एक्स टी हे कुठून लिहिलं आपण? इटिरेटेड कर्नलची डेफिनेशन आहे. के वन यालाच कसं लिहू शकतो आपण? के एक्स टीला के वन ऑफ एक्स टी प्लस समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 2 लॅम्बडा टू दी पॉवर एम मायनस 1 के एम एक्स टी इज इक्वल टू के ऑफ एक्स टी प्लस इन्फिनिटी समेशन m is equal to 2 lambda to the power m minus 1 km into xt. हे कुठून लिहिलं आपण? इक्वेशन नंबर 2 वरून लिहिलं. इक्वेशन नंबर 2 वर आहे ना. के वन ऑफ एक्स टीची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? के ऑफ एक्स टी. आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू के एक्स टी प्लस समेशन ऑफ इन्फिनिटी एम मायनस 1 इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू दी पॉवर एम मायनस 1 इंटिग्रेशन ए टू बी के ऑफ एक्स झेड. इथे काय केलं आपण? एम मायनस 1 इज इक्वल टू 1 एम मायनस 1 इज इक्वल टू एन केलं आपण इंटू के एम मायनस 1 झेड टी इंटू टी झेड. हे कुठून घेतलं आपण? बाय इक्वेशन 3 वरून. कशाची व्हॅल्यू घेतली आपण? इक्वेशन 3 वरून के एम ऑफ एक्स टीची व्हॅल्यू घेतली आपण. के एम ऑफ एक्स टीची व्हॅल्यू पुट केली आपण. के एम ऑफ एक्स टीची व्हॅल्यू काय? इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड इंटू के एम मायनस 1 इंटू झेड टी इंटू डी झेड बाय इक्वेशन 3 वरून. मग काय राहिलं आपल्याकडे? आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू के ऑफ एक्स टी प्लस समेशन ऑफ इन्फिनिटी एन इज इक्वल टू 1 लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड के एन झेड टी इंटू डी झेड. आपण एम मायनस 1 इज इक्वल टू एन पुट केलं इथं, म्हणून समेशन ऑफ इन्फिनिटी एन इज इक्वल टू 1 लॅम्बडा एम मायनस 1च्या जागेवर पुट काय केलं आपण? एन
इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड एम मायनस वनच्या जागा आपण एन पुट केलं के एन ऑफ झेड टी इंटू डी झेड इज इक्वल टू के ऑफ एक्स टी प्लस समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लैम्डा टू द पावर एम इंटीग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड के एम ऑफ झेड टी इंटू डी झेड इज इक्वल टू के ऑफ एक्स टी प्लस समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लैम्डा टू द पावर एम माइनस 1 इंटू लैम्डा इंटीग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड के एम ऑफ झेड टी इंटू डी झेड इज इक्वल टू के ऑफ एक्स टी प्लस लॅम्बडा लॅम्बडा आपण बाहेर घेतला इथं इंटिग्रेशन ऑफ ए टू बी समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडाची पॉवर एम मायनस 1 इथला लॅम्बडा आपण बाहेर घेतला के ऑफ एक्स झेड के एम ऑफ झेड टी इंटू डी झेड इज इक्वल टू के ऑफ एक्स टी प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू दी पॉवर एम मायनस 1 के एम ऑफ झेड टी इंटू के ऑफ एक्स झेड इंटू डी झेड इज इक्वल टू के ऑफ एक्स टी प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी आर ऑफ झेड टी लॅम्बडा इंटू के ऑफ एक्स झेड इंटू डी झेड ही व्हॅल्यू कुठून घेतली आपण इंटिग्रेशन ऑफ समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडाची पॉवर एम मायनस 1 के एम ऑफ झेड टी इंटू के ऑफ एक्स झेड ही व्हॅल्यू आहे ना इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला दिलेली आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये काय दिलेली आहे व्हॅल्यू आपण आर ऑफ कशाची व्हॅल्यू आर ऑफ झेड टी लॅम्बडाची व्हॅल्यू आहे. म्हणून आपण काय केलं इक्वेशन कसं मिळालं आपल्याला के ऑफ एक्स टी प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी या व्हॅल्यूच्या जागेवर आपण आर ऑफ झेड टी लॅम्बडा इंटू के एक्स झेड इंटू टी झेड आपण बाय 1 वरून घेतलं. मग आपल्याला काय मिळालं आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू के ऑफ एक्स टी प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के ऑफ एक्स झेड इंटू आर ऑफ झेड टी लॅम्बडा डी झेड हेच आपल्याला पाहिजे होतं. दिलेलं इक्वेशन हे सॅटिस्फाय करते. कोणतं इक्वेशन सॅटिस्फाय करते हा द रिझॉल्व्हंट कर्नल जे आपलं रिझॉल्व्हंट कर्नल आहे आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 1 के एम एक्स टी हे इक्वेशन सॅटिस्फाय करते रिझॉल्व्हंट कर्नल ऑफ इक्वेशन. नेक्स्ट थेरम बघू. प्रूव्ह दॅट रिझॉल्व्हंट कर्नल सॅटिस्फाय द इंटिग्रल डिफरन्शिएशन डेल अपॉन डेल लॅम्बडा इंटू आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी आर ऑफ एक्स झेड लॅम्बडा इंटू आर ऑफ झेड टी लॅम्बडा इंटू डी झेड हे जे आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे रिझॉल्व्हंट कर्नल सॅटिस्फाय द इंटिग्रल डिफरन्शिएशन जे आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे हे इक्वेशन रिझॉल्व्हंट कर्नल सॅटिस्फाय करते का बघायचं आहे. कोणतं इक्वेशन डेल ऑफ डेल लॅम्बडा इंटू आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी आर ऑफ एक्स झेड लॅम्बडा इंटू आर ऑफ झेड टी लॅम्बडा इंटू डी झेड. तर ग्रुपमध्ये बघू आपण कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ ए टू बी आर ऑफ एक्स झेड लॅम्बडा आर ऑफ झेड टी लॅम्बडा डी झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 1 के एम ऑफ एक्स झेड इंटू समेशन ऑफ इन्फिनिटी एन इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एन मायनस 1 के एम ऑफ झेड टी डी झेड हे आपण कुठून लिहिलं तर आपल्याला बाय डेफिनेशन काय म्हणते आपल्याला बाय डेफिनेशन ऑफ रिझॉल्व्हंट कर्नेल काय म्हणते डेफिनेशन आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 1 के एम एक्स टी बाय डेफिनेशन आहे आपल्याकडे. आपण या डेफिनेशनवरून आपण लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ ए टू बी समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू पॉवर एम मायनस 1 के एम ऑफ एक्स झेड हे कशाचं लिहिलं आपण एक्ससाठी लिहिलं आधी इंटू
नंतर आपण या झेडसाठी लिहिलं समेशन ऑफ इन्फिनिटी एन इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एन मायनस 1 के एम ऑफ झेड टी इंटू डी झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी summation of infinity m is equal to 1 summation of infinity n is equal to 1 lambda to the power m minus 1 lambda to the power n minus 1 km of xz into km of zt into dz. आपण इथे काय केलं, कंबाईन करून टाकलं. कशाला, समेशन ऑफ इन्फिनिटी m इज इक्वल टू 1 समेशन ऑफ इन्फिनिटी n इज इक्वल टू 1 आणि लॅम्बडा टू द पॉवर m मायनस 1 इंटू लॅम्बडा टू द पॉवर n मायनस 1 इंटू km of xz into km of zt dz is equal to summation of infinity m is equal to 1 is equal to summation of infinity n is equal to 1 lambda to the power m plus n minus 2 km plus n of xt. हे कशावरून लिहिलं आपण हे, तर इंटिग्रेशन ऑफ ए टू बी km xz kn zt dz इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो के एन एम प्लस एन इंटू एक्स टी पुट एम प्लस एन इज इक्वल टू पी. हे एम प्लस एन इज इक्वल टू आपण पी पुट करू इक्वेशनमध्ये. इंटिग्रेशन ए टू बी आर ऑफ एक्स झेड लॅम्बडा इंटू आर ऑफ झेड टी लॅम्बडा डी झेड इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी पी इज इक्वल टू 2 p minus 1 इंटू लॅम्बडा टू द पॉवर p मायनस 1 के पी एक्स टी. आपण इक्वेशनमध्ये पुट केलं समेशन ऑफ इन्फिनिटी एमच्या जागेवर काय केलं आपण p पुट केला p इज इक्वल टू 2 आणि हे दोन्ही कंबाईन करून टाकले आपण m प्लस एन इज इक्वल टू पी m प्लस एन इज इक्वल टू p मायनस 1 इंटू लॅम्बडा टू द पॉवर p मायनस 1 लॅम्बडा टू द पॉवर p मायनस 1 इंटू के m प्लस एनच्या जागेवर पी पुट केलं एक्स टी. बाय डेफिनेशन ऑफ रिझॉल्व्हंट कर्नल काय म्हणते आपल्याला, आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 1 इंटू के एम ऑफ एक्स टी. आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 1 के एम ऑफ एक्स टी. तर या आपल्याला रिझॉल्व्हंट कर्नल बाय डेफिनेशनवरून आपल्याला लिहू शकतो. आपण त्याला पार्शली डिफरन्शिएट करू आपण या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू लॅम्बडा आणि वी गेट काय मिळेल मग आपल्याला, डेल अपॉन डी लॅम्बडा इंटू आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 एम मायनस 1 इंटू लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 2 इंटू के एम ऑफ एक्स टी. आपण काय केलं, या बाय डेफिनेशनवरून आपण रिझॉल्व्हंट कर्नल लिहिलं आणि याला पार्शली डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू लॅम्बडा आणि मग काय भेटलं आपल्याला, डेल अपॉन डेल लॅम्बडा इंटू आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 इंटू एम मायनस 1 इंटू लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 2 इंटू के एम ऑफ एक्स टी इज इक्वल टू, मग ही फर्स्ट टर्म 0 होऊन जाईल आपल्याकडे. मग काय राहिलं आपल्याकडे, प्लस समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 2 लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 2 के एम इंटू एक्स टी डेल अपॉन डेल लॅम्बडा इंटू आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इंटू इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी पी इज इक्वल टू 2 एमच्या जागेवर आपण पी पुट केलं p is equal to 2 into p minus 1 lambda to the power p minus 2 kp x t by equation 1 and second वरून आपण काय लिहू शकतो, डेल अपॉन डेल लॅम्बडा इंटू आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी आर ऑफ एक्स झेड लॅम्बडा इंटू आर ऑफ झेड टी लॅम्बडा डी झेड. हेच आपल्याला पाहिजे होतं, हेच प्रूफ. नेक्स्ट थेरम बघू. द सिरीज फॉर रिझॉल्व्हंट कर्नल आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 1 के एम एक्स टी
आपल्याला सिरीज दिलेली आहे रिझॉल्व्हंट कर्नलची कोणती आर ऑफ एक्स टी लॅम्बडा इज इक्वल टू समेशन ऑफ इन्फिनिटी एम इज इक्वल टू 1 लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 1 के एम एक्स टी इज अ ॲब्सोल्युटली अँड युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे म्हणते फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स अँड टी इन सर्कल mod of lambda less than strictly less than b inverse. प्रूफ बघू आपण. कन्सिडर द mth term of the series represented by the resolvent kernel is lambda to the power m minus 1 km xt. आपण काय कन्सिडर करू. कन्सिडर द mth term of the series represented by resolvent kernel is lambda to the power m minus 1 k m x t. काय होईल मग मॉड ऑफ के एम एक्स टी इज इक्वल टू मॉड ऑफ इंटिग्रेशन ऑफ ए टू बी के एम मायनस 1 इंटू एक्स जेड इंटू के ऑफ एक्स टी इंटू डी जेड मॉड ऑफ के एम एक्स टी चा स्क्वेअर इज इक्वल टू मॉड ऑफ इंटिग्रेशन ए टू बी के एम मायनस 1 of x z into k of x t dz mod चा स्क्वेअर लेस दॅन इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी के एम मायनस 1 ऑफ एक्स झेड मॉड का स्क्वेअर इंटू डी झेड इंटू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी मॉड ऑफ के झेड टी मॉडचा स्क्वेअर डी झेड हे आपण कशावर लिहिलं बाय स्क्वेअर इनइक्वालिटीवरून आपण लिहू शकतो. स्ट्रिक्टली लेस दॅन c1 स्क्वेअर b2 स्क्वेअर m मायनस 1 इंटू e टू द पॉवर 2 वेअर इंटिग्रेशन ऑफ a टू b मॉड ऑफ k m मायनस 1 इंटू x z मॉड स्क्वेअर इंटू डी झेड लेस दॅन इज इक्वल टू c1 स्क्वेअर b2 स्क्वेअर m मायनस 1 अँड इंटिग्रेशन ऑफ a टू b मॉड ऑफ k ऑफ झेड टी मॉड स्क्वेअर इंटू डी झेड इज इक्वल टू ई टू द पॉवर 2. हे आपण कुठून लिहिलं वेअर हे आपल्याकडे व्हॅल्यू दिलेली आहे c1 कुठून घेतलं आपण ही c1 ची व्हॅल्यू c1 बी स्क्वेअर एम मायनस 1 आणि ही ई टू द पॉवर 2 ची व्हॅल्यू आपल्याकडे काय राहिलं मॉड ऑफ लॅम्बडा टू द पॉवर एम मायनस 2 मॉड स्क्वेअर इंटू मॉड ऑफ के एम ऑफ एक्स टी मॉड स्क्वेअर लेस दॅन इज इक्वल टू मॉड ऑफ स्क्वेअर m मायनस 1 इंटू c1 स्क्वेअर इंटू b2 स्क्वेअर m मायनस 1 इंटू ई टू द पॉवर 2 लेस दॅन इज इक्वल टू c1 स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर c1 स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर मॉड आणि बीला आपण लॅम्बडा आणि बीला आपण मॉडमध्ये लिहिलं मॉड ऑफ लॅम्बडा बी ब्रॅकेट स्क्वेअर m minus 1 but summation of infinity m is equal to 1 into lambda b square m minus 1 is a convergent आहे म्हणते if कधी mod of lambda b strictly less than 1 but if mod lambda less than equal to 1 upon b therefore हे inside a circle आहे म्हणून mod lambda is equal to b चा इनवर्स आपल्याला मिळू शकते. हे आपल्याला मिळू शकते हेच युनिफॉर्मली कॉन्व्हर्जन्स आहे कशाला ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स अँड टीला द सर्कल मॉड लॅम्बडा लेस दॅन इज इक्वल टू बी टू बी इनवर्स हेन्स द रिझल्ट इज प्रूव्ह.